सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद देवपाठ, आत्मोपनिषद देवपाठ पान 141 वरती एक पद्य आहे. मज पुढे देवा तरी उगा उभा राही. भक्त देवाला सांगतोय माझ्या पुढे शांतपणे गपगुमान उभा राहा. कारण जो भक्त असतो त्याचा देवाशी भांडण करण्याचा अधिकार असतो. जर भक्त खराखुरा भक्त असेल, त्याची अढळ श्रद्धा असेल, तर देवाला तो जाब जबाब करू शकतो, विचारू शकतो. आणि जाब जबाब विचारताना आपलं जे ज्ञान आहे ते तो पक्क करू शकतो. तर हा भक्त देवाला काय म्हणतोय, कोणे हे तू देवा जग निर्मी येले, असता अव्यक्त तू तव जग कार्य व्यक्त. हे देवा तू तर अव्यक्त आहेस, लपलेला आहेस. मग तू लपलेला असून तुझं जग तेवढं तू का प्रकट केलंस. म्हणजे तू लपून पाठी राहतोस आणि जगाला पुढे का घालतोस आपल्या. मनसी निर्मोही परी अससी तू मोही. तुला निर्मोही म्हणतात, पण तुला निर्मोही जर म्हणत असतील तर तू व्यक्त होण्याचं मोह का धरलास, प्रकट होण्याचं रूप दाखवण्याचा मोह का धरलास. तुला निराकार निर्गुण म्हणतात, पण निराकार निर्गुण हे तुझं सोंग वाटतं. कारण सगुण साकार ज्या अर्थी जग तू निर्माण केलंस त्या अर्थी तुला निराकार निर्गुण म्हणून घ्यायची हौस असली तरी ती तुझं सोंग आहे. म्हणजे लोकांकडून वदवून घ्यायचं निराकार निर्गुण आणि प्रत्यक्षात प्रकट होऊन लोकांना चकवा द्यायचा, अशी ही तुझी लबाडी आहे. तुझा जरी अव्यक्तासाठी खटाटोप चालला असला सर्व, म्हणजे आपण व्यक्त व्हायचं नाही, आपण दिसायचं नाही, आपण लोकांना गावायचं नाही, त्याच्या हाती पडायचं नाही, असा जरी तुझा खटाटोप चालला असला तरी सुद्धा तू माणसाद्वारे व्यक्त होतोस. आणि एखाद्या माणसाच्या आरशातच ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या स्वच्छ निर्मळ मनाच्या अशा संत लोकांच्या मनामध्ये किंवा दर्पण रूपी मनामध्ये तू तुझं रूप पाहायला उत्सुक आहेस. म्हणजे देवा तू निर्गुण निराकार आहेस, तू सगुण साकार माणसं निर्माण केलीस आणि एवढं करून सुद्धा तुझा जो खटाटोप आहे तो तुझं रूप पाहण्यासाठी आहे. आणि म्हणून तू एखाद्या निर्मळ माणसाच्या मनरूपी आरशात स्वतःचं रूप पाहण्यासाठी सगुण साकाराचं हे तुझं कौतुक तू जन्माला घातलं. जरी तुला निर्गुण निराकार म्हणून घ्यायची हौस असली तरी खरं तर तुला व्यक्त व्हायची इच्छा आहे, तुझा व्यक्त व्हायचा ध्यास आहे. परंतु लोकांना मात्र तू अव्यक्त परब्रह्माचा अभ्यास करायला सांगतोस. तुलाच जर तुझं ब्रीज सांभाळता येत नसेल, तुलाच तुझं अव्यक्त रूप निर्गुण निराकार रूप सांभाळता येत नसेल, तर लोकांना कशाला सांगतोस की सगुण साकार टाका आणि निर्गुण निराकारकडे वळा. तुझं बीज तुला सांभाळता येत नसेल तर त्या गप गुमान माझ्या पुढे उभं राहा आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे. अशा तऱ्हेने हडसून खडसून भक्त देवाला विचारित आहे. ते हे काव्य आहे. नीट ऐका. मज पुढे देवा तरी उगा उभा राही. कोणे हे तू देवा जग निर्मियेले, असता अव्यक्त तू तव जग कार्य व्यक्त. मनसी निर्मोही परी अससी तू मोही. जगी व्यक्त होऊनी तू तुझे रूप पाही. निराकार निर्गुण वाटे तुझे सोंग. साकार सगुण जगी उघड तुझे डोंग. अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप. स्वरूप पाहण्या तू करीसी जटापट. व्यक्ततेची आस व्यक्ततेचा ध्यास. जना व्यर्थ सांगसी अव्यक्त अभ्यास. तुझे तुला ब्रीद सांभाळे ना जरी. मज पुढे देवा तरी उगा उभा राही.
मज पुढे देवा तरी उगा उभा राही. म्हणजे परमेश्वर स्वतःला निर्गुण निराकार समजतो आणि निर्गुण निराकार अव्यक्ताचा अभ्यास कर असं सांगतो. परंतु तोच परमेश्वर जेव्हा सगुण साकारात जन्माला येतो तेव्हा त्याला त्याचं निर्गुण निराकाराचं अव्यक्ताचं ब्रीद सांभाळता येत नाही. ज्याला आपणच ठरवलेलं ध्येय ब्रीद सांभाळता येत नाही अशा देवाने इतरांना गमजा काय दाखवाव्यात अशा अर्थी देवाशी सवाल जवाब करणारा त्याच्याहून श्रेष्ठ भक्त म्हणतो, मज पुढे देवा तरी उभा राही. माझ्या पुढे गप गुमान उभा राहा आणि हे तुझं अव्यक्ताचं ढोंग पसारा टाकून दे. तुला व्यक्त व्हायची हौस आहे तर तू पूर्णपणे आमच्यासारखाच व्यक्त होऊन आमच्यातच मिळून मिसळून राहा. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.